Hello, myself SS Soche, and today we are going to start our first topic of subject management, that is introduction of management. In today's lecture we will cover the topics: what is management, inputs and outputs of management, the duties of management, what will happen if there is no management, evolution of management. These 5 points we will cover in today's lecture. तर आज आपण इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट हा जो फर्स्ट टॉपिक आहे मॅनेजमेंट सब्जेक्टचा तो पाहणार आहोत. तर त्यापैकी आपल्याला आज 5 पॉईंट्स पाहायचे आहेत. तर फर्स्ट पॉईंट आहे व्हॉट इज मॅनेजमेंट, सेकंड आहे इनपुट अँड आउटपुट्स ऑफ मॅनेजमेंट, थर्ड आहे ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट, फोर्थ आहे व्हॉट विल हॅपन इफ देर इज नो मॅनेजमेंट, अँड लास्ट आहे इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट. हे जे काही 5 पॉईंट्स आहेत ते आज आपण या लेक्चरला कव्हर करणार आहोत. ओके, तर सुरू करूया. लेट्स स्टार्ट our first point. What is management? The definition of management, it is nothing but getting the things done by other peoples with the help of optimum resources to achieve the desired goals. Okay, management हे काही वेगळं नसून ही एक सायंटिफिक थेरी आहे. या थेरीमध्ये आपण काय म्हणू शकतो, तर एखादं काम पूर्ण करून घेत असताना किंवा एखादं तुमचं गोल असेल, तुम्हाला ते गोल अचीव करत असताना तुम्ही काय करू शकता की तुम्ही काही लोकांची मदत घेऊन किंवा ते काम पूर्ण करण्यासाठी काही रिसोर्सेस आवश्यक असतील तर त्या रिसोर्सेसचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुमचे डिझायर्ड गोल्स पूर्ण करून घेऊ शकता. मग हे पूर्ण करून घेण्यासाठी तुमचा जो काही गोल आहे, सेट गोल आहे, तो पूर्ण करण्यासाठी जे काही तुम्ही लोकांची मदत घेतलेली आहे किंवा ऑप्टिमम रिसोर्सचा यूज केलेला आहे, ते या सगळ्या एकत्रित गोष्टीला आपण काय म्हणतो, तर मॅनेजमेंट म्हणतो. ओके, सो मॅनेजमेंट म्हणजेच काय असं वेगळं नसून किंवा हा प्रोडक्ट नसून किंवा हा एखादं मशीन नसून काय आहे, तर ही एक सायंटिफिक थेरी आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट इज इनपुट अँड आउटपुट्स ऑफ मॅनेजमेंट. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही एक पिक्चर बघू शकता. In this picture, in one side you can see the inputs and other sides you can see the outputs of management. So the relation of inputs and outputs towards the management function you can see in this picture. तर इनपुट्स कोणकोणते आहेत? ह्युमन रिसोर्सेस, टेक्नॉलॉजीज, फायनान्शियल रिसोर्सेस, हे मॅनेजमेंटच्या फंक्शनिंगसाठी लागणारी इनपुट्स आहेत. आणि आउटपुट्स काय काय असू शकतात, तर हे इनपुट्स तुम्ही मॅनेजमेंटसाठी दिल्यानंतर तुम्हाला आउटपुट्स त्याच्यामधून काय काय मिळू शकतात, तर गोल सॅटिस्फॅक्शन, डिझायर्ड रिझल्ट्स, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ ऑफ बिझनेस अँड मार्केट स्टेटस, हे तुम्हाला काय मिळू शकतात, तर आउटपुट्स मिळू शकतात. ओके, जर इनपुट नसतील तर हे आउटपुट्स तुम्हाला मिळू शकत नाही. सो हे दोन्ही जे आहेत, इनपुट्स अँड आउटपुट्स, हे एकमेकावरती अवलंबून आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट इज ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट. ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर मॅनेजमेंटची काय काय कामे असू शकतात. फर्स्ट ड्युटी ऑफ मॅनेजमेंट इज टू प्लॅन बिझनेस डेव्हलपमेंट. टू प्लॅन बिझनेस डेव्हलपमेंट. फॉर डेव्हलपिंग युअर बिझनेस यू हॅव टू प्लॅन different things so you can develop your business. Okay, पहिली जी ड्युटी आहे ती काय आहे, तर टू प्लॅन बिझनेस डेव्हलपमेंट. तुमच्या बिझनेस डेव्हलप करायचा असेल तर तुम्हाला काही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मग ती कोण करणार, तर मॅनेजमेंट करणार. ही ड्युटी कोणाची आहे, तर मॅनेजमेंटची आहे. सेकंड आहे टू फोकस ऑन ऑर्गनायझेशन ग्रोथ. फोकस ऑन ऑर्गनायझेशन ग्रोथ. जर तुम्हाला ऑर्गनायझेशनची ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथवरती फोकस करणं गरजेचं आहे. मग हे फोकस कोण करणार, तर ही ड्युटी कोणाची आहे, मॅनेजमेंटची आहे. थर्ड थिंग आहे टू कीप स्टॅबिलिटी. टू कीप स्टॅबिलिटी. तुमच्या फर्ममध्ये ऑर्गनायझेशनची ग्रोथ आणि बिझनेस डेव्हलपमेंटचं जे काही स्टॅबिलिटी आहे ती मेंटेन ठेवण्याचं काम कोणाचं आहे, तर मॅनेजमेंटचं आहे. थर्ड ड्युटी ऑफ मॅनेजमेंट टू कीप स्टॅबिलिटी. Fourth thing, to maintain relationships in organization. Fourth duty of management is to maintain relationships in organization. Maintain relationship in organization means what? 2 ऑर्गनायझेशन किंवा 3 ऑर्गनायझेशन तुमच्या असू शकतात किंवा तुमचे दुसरे ऑर्गनायझेशन असू शकतात. त्यांच्यामधून जे काही रिलेशनशिप आहे
ते चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. किंवा ऑर्गनायझेशन इनसाइड द ऑर्गनायझेशन जे काय वर्कर्स आहेत, जे काय एक्झिक्युटिव्ज आहेत, जे काय टॉप ऑर्डर मॅनेजमेंट आहे त्याच्याशी चांगल्या पद्धतीनं रिलेशनशिप ठेवणं गरजेचं आहे. ही कोणाची ड्युटी आहे? तर ही मॅनेजमेंटची ड्युटी आहे. फिफ्थ आहे टू मोटिवेट स्टाफ. स्टाफला मोटिवेट करणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकता? तर तुम्ही ते सॅलरीच्या स्वरूपात करू शकता, ओके, किंवा अवॉर्ड्स देऊन करू शकता, किंवा रिवॉर्ड्स देऊन करू शकता, जेणेकरून स्टाफ अतिशय जोमाने आणखीन चांगलं काम करू शकतो. नेक्स्ट आहे टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऑफ वर्क. वर्कची जी काय प्रोडक्टिव्हिटी आहे ती इम्प्रूव्ह करण्याचं काम हे मॅनेजमेंटचं आहे. मग प्रोडक्टिव्हिटी ऑफ वर्क म्हणजेच काय? तर जर तुम्ही स्टाफला मोटिवेट केलं, चांगल्या पद्धतीने त्याला वेजेस दिले, चांगल्या पद्धतीने त्यांना रिवॉर्ड्स दिले, तर स्टाफ काय करू शकतो? तर तुमचं जे काही काम आहे ते 2 दिवसाचं काम एका दिवसात करून तुम्हाला देऊ शकतो. त्याच्यामुळे काय होऊ शकतं? तर प्रोडक्टिव्हिटी तुमची ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होऊ शकते रिलेटेड टू वर्क. ओके. नेक्स्ट आहे टू रिस्ट्रिक्ट करप्शन अँड बॅड प्रॅक्टिसेस. आता करप्शन म्हणजेच काय? तर जे काही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही घोटाळे होत असतात त्या घोटाळ्यांवरती तुम्ही रिस्ट्रिक्शन आणली पाहिजे. लास्ट आहे टू प्लॅन ॲसेट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. तुमचं जे काही ॲसेट आहे, ऑर्गनायझेशनचं ॲसेट आहे, स्थावर मालमत्ता आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कसं इम्प्रूव्हमेंट करू शकता त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे काय 8 ड्युटीज आहेत, ह्या सगळ्या ड्युटी ह्या मॅनेजमेंटच्या आहेत आणि त्यानं व्यवस्थितरित्या पार पाडल्या तर तुमची जी काय ऑर्गनायझेशन आहे ती 100% ग्रोथ, त्या ऑर्गनायझेशनचा ग्रोथ हा होणारच आहे. ओके. आवर नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट विल हॅपन इफ देर इज नो मॅनेजमेंट. जर मॅनेजमेंट नसेल तर काय होऊ शकतं? यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर एक इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूटमध्ये स्टाफ आहे. स्टाफच्या हायर अथॉरिटीला असतात HODs आणि HODsच्या हायर अथॉरिटीजला असतात प्रिन्सिपल्स. आता या 3 स्टेजेसमध्ये आपण बघू शकता, जर स्टाफला आपण कोणताही सब्जेक्ट अलॉट करून दिला नाही, स्टाफला सब्जेक्ट अलॉट करून देण्याचं काम कोणाचं आहे? तर HOD. तर या ठिकाणी HOD हे काय झालं तर मॅनेजमेंट झालेलं आहे. मग HODनी जर स्टाफला सब्जेक्ट्स अलॉट करून दिले नाही तर ते काय करू शकतात? तर 4 स्टाफने जर एकच सब्जेक्ट घेतला आणि तोच वर्गावरती जाऊन रिपीट शिकवला तर काय होऊ शकतं? तर ओव्हरलॅपिंग ऑफ ड्युटीज. काय होऊ शकतं? ओव्हरलॅपिंग ऑफ ड्युटीज. एकच ड्युटी काय करू शकतो? 4 स्टाफ एकाच वेळी पूर्ण करतात. त्यामुळे काय होऊ शकतं? तर त्या सब्जेक्टचं रिपिटेशन होऊ शकतं, ओव्हरलॅपिंग होऊ शकतं. ओके. सेकंड थिंग आहे अंडर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. चांगल्या पद्धतीचे तुमच्याकडे स्टाफ आहेत, चांगल्या पद्धतीचे प्रत्येकाचं स्पेशलायझेशन आहे, बट काय होतं? तर त्या स्पेशलायझेशनला सोडून तुम्ही ते काय करणार? जे सोपं आहे त्याच्यासाठी त्या गोष्टीकडे वळून तो सब्जेक्ट घेऊन तो शिकवणार. त्याच्यामुळे काय होऊ शकतं? जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे रिसोर्सेस म्हणजेच काय? तर तुमचा स्टाफ हा रिसोर्स झाला तुमचा, त्याचं युटिलायझेशन काय होणार नाही? प्रॉपर होणार नाही. नेक्स्ट थिंग आहे पुअर फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ज. पुअर फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ज सेम स्टाफचं जे काय फंक्शनिंग आहे ते काय होणार आहे? पुअर होणार आहे. फोर्थ थिंग आहे नो कोऑर्डिनेशन अमंग द मेंबर्स. जे काय स्टाफ्स आहेत त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन राहणार नाही. जर HOD असेल तर HOD काय करू शकतो की प्रत्येक स्टाफला एक सब्जेक्ट अलॉट करून देऊ शकतो. अलॉट करून झाल्यानंतर तोच सब्जेक्ट तो त्या क्लासवरती घेऊन काय करू शकतो? तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करू शकतो. ओव्हरलॅपिंग ऑफ ड्युटीज, अंडर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तो अवॉइड करू शकतो. म्हणजेच काय? तर नो कोऑर्डिनेशन अमंग द मेंबर्स. रिपिटेशन ऑफ मिस्टेक्स. समजा एखादी मिस्टेक झालेली आहे स्टाफकडून, त्याला कोण सांगणारा नाही, म्हणजे HODने त्यांना सांगितलंच नाही. HOD हा आपला मॅनेजमेंट आहे, ह्या मॅनेजमेंटनं आपल्याला सांगितलं नाही की बाबा हे तुमचं चुकलेलं आहे तर त्याला तुम्ही इम्प्रूव्ह करा किंवा ही मिस्टेक पुन्हा होऊ नये असं जर सांगणारा कोणच नसेल तर काय होऊ शकतं? रिपिटेशन ऑफ मिस्टेक्स. ती मिस्टेक तो पुन्हा करू शकतो. तर हे 5 पॉईंट्स आहेत की जर मॅनेजमेंट नसेल तर या 5 गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. तर फर्स्ट आहे त्यातली ओव्हरलॅपिंग ऑफ ड्युटीज, सेकंड आहे अंडर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, थर्ड आहे फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्स, फोर्थ आहे नो कोऑर्डिनेशन अमंग द मेंबर्स अँड फिफ्थ आहे रिपिटेशन ऑफ मिस्टेक्स. नेक्स्ट पॉईंट इज इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंट.
The evolution of management is a progress, development, and changes in the concept of management which change in the time are termed as a evolution of management. Evolution of management म्हणजेच काय तर जी काय मॅनेजमेंट थिंग आहे, मॅनेजमेंटची जी काय थेरी आहे त्याच्यामध्ये काळानुसार जसजसा टाईम चेंज होत गेला त्या पद्धतीनं त्यामध्ये प्रोग्रेस होत गेली, त्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली, त्यामध्ये काही चेंजेस होत गेले, त्या मॅनेजमेंटच्या कन्सेप्टमध्ये चेंजेस होत गेले. मग ते चेंजेस होत गेलेत आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मॅनेजमेंटमध्ये काही सुधारणा होत गेलेल्या दिसल्या. मग ते जे काही चेंजेस आहेत, ते जे काही डेव्हलपमेंट आहे त्याला आपण काय म्हणू शकतो तर इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंट. त्याला आपण काय म्हणू शकतो इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंट इज देअर फ्रॉम हिस्टॉरिकल पिरियड. मॅनेजमेंट हे अतिशय इतिहासामधून आपण पाहत आलेलो आहे की त्याच्यामध्ये कशी कशी डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. मग ह्याच्यामध्ये बरेचसे शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे तर आपलं योगदान दिलेलं आहे जेणेकरून मॅनेजमेंटमध्ये डेव्हलपमेंट व्हावी, प्रोग्रेस व्हावी, त्या मॅनेजमेंटच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस व्हावेत याच्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. ओके, तर ते कोणकोणते सायंटिस्ट आहेत ते आपण पाहूया. तर फर्स्ट आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी इकॉनॉमिस्ट या फील्डमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. सेकंड आहेत F.W. टेलर यांनी सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट केलेली आहे. त्यानंतर आहेत फ्रँक, त्यांनी टाईम स्टडी डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानंतर आहेत लिलियन गिलबर्थ यांनी मोशन स्टडी डेव्हलप केलेली आहे. नेक्स्ट आहेत मॅक्स वेबर यांनी कन्सेप्ट ऑफ ब्युरोक्रेसी याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर फॉयल हेनरी यांनी प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटचे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याचा शोध लावलेला आहे. मॅरी पार्कर यांनी बिहेवियरल मॅनेजमेंट थेरीचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर आहेत मॅक ग्रेगर यांनी थेरी एक्स अँड थेरी वाय याचा शोध लावलेला आहे. आणि लास्ट आहेत ते मास्लो यांनी नीड ऑफ हेरार्कीची नीड का आहे किंवा त्याची गरज का आहे ते पटवून दिलेलं आहे. ओके, तर हे शास्त्रज्ञ आहेत. या शास्त्रज्ञांनी हे सायंटिस्ट आहेत. या सायंटिस्टनी आपल्याला वेगवेगळ्या थेरीज डेव्हलप करून दिलेल्या आहेत जेणेकरून मॅनेजमेंटची काळानुसार सुधारणा होत जावी. ओके, फॉर इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट दिस सायंटिस्ट गिविंग देअर बेस्ट कॉन्ट्रीब्युशन. Okay, so in the today's lecture I think we will cover these 5 topics. What is management, inputs and outputs of management, duties of management, what will happen if there is no management, and evolution of management. And I hope you understand these 5 topics, 5 points. So if there is any query related to these points, you can comment me. Thank you.